नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत. राज ठाकरे यांच्या भेटीसाठी चंद्रशेखर बावनकुळे शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आता लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण या टप्प्यामध्ये मुंबईतील सर्व 6 त्याचबरोबर उपनगरातील इतर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे आणि या पार्श्वभूमीवर मनसेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि याच संदर्भात आता बावनकुळे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत. गिरीश, चंद्रशेखर बावनकुळे आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. नक्कीच सागर, आपण पाहतोय की अवघ्या काही वेळापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5वा टप्पा आता जवळ आलेला आहे. प्रचारासाठी अवघे 2 दिवस राहिलेले आहे. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर म्हणजे दादरच्या शिवाजी पार्क या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहे. या सभेची तयारी नेमकी कशा पद्धतीनं असणार आहे आणि कोणत्या नेत्यांना कोणती भाषणं दिली जाणार आहे, भाषणातले मुद्दे कोणकोणते असतील, अजेंडा काय असेल, यावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांची जी मराठी मतं मुंबईमध्ये आहेत, यानंतर दुसरी जे मोठे नेते मानले जातात ते म्हणजे राज ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा मराठी टक्का वाढवण्याची आणि उद्धव ठाकरे यांचा जो मराठी टक्का त्यांना मतदान करतो तो आपल्याकडे वळवण्याची एक जबाबदारी देण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते. आणि यावर देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. ही जबाबदारी मनसेच्या खांद्यावर असेल. कार्यकर्ते कोणत्या पद्धतीनं काम करतील आणि कशा पद्धतीनं समन्वय साधून पुढचे जे 2-3 दिवस राहिलेले आहेत प्रचाराचे, त्यामध्ये कशा पद्धतीनं समाविष्ट होतील आणि कुठे कुठे प्रचाराला जातील याबद्दलही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. समन्वयाबाबतची ही चर्चा असल्याचं बोललं जातं. त्यामुळे या चर्चेअंती राज ठाकरे हे नेमकी काय भूमिका घेणार आहे, कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार आहे, काय आदेश देणार आहे, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल. सागर. नक्कीच गिरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.